छत्रपतींचे हे देखील त्यांच्याकडून सांगितलं जात आहे। खरं तर देशभरातून आंदोलनाला जो पाठिंबा मिळतोय तो बघता महाराष्ट्रातून सुद्धा अनेक ठिकाणाहून आलेले आहेत। आता सांगितलं जात आहे की छत्रपतींचे मावळे या आंदोलनात उतरतायत। मॅडम आम्ही शिवजन्मभूमीतून आलो आहोत, जुन्नर तालुका। पाटलांचा इंटरव्ह्यू चालू आहे, फोटो मागवला, वापस देतो आम्ही, वापस आणतो। आम्हाला अभिमान आहे की महाराष्ट्रातील एक तरुण, एक सामान्य कुटुंबातील तरुण अभिजित दिपके सरांनी या ठिकाणी संपूर्ण देश एकत्र केलाय, याचा आम्हाला अभिमान आहे मॅडम। आणि या लढ्यात आम्ही सगळे तरुण उतरलो आहोत। नीटच्या परीक्षेच्या बाबत ज्या तरुणांनी खरं तर इतक्या वर्ष आपण बघतोय की महाराष्ट्रातून अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आता दाखवले जात आहेत, झळकवले जात आहेत। आणि आम्ही देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जुन्नर तालुक्यामधून आलेले आहेत। साधारणतः किती संख्येने आला आहात तुम्ही? मॅडम आम्ही बऱ्याच संख्येने आलो आहोत। आम्ही शिवजन्मभूमीतील मावळे आहोत आणि या ठिकाणी अभिजितदादा दिपके ज्यांच्यामुळे आज संपूर्ण देश या ठिकाणी एकत्र आलाय। आज विद्यार्थ्यांमध्ये जी नैराश्य आहे आणि आपण पाहतोय की या सरकारने जो लाठीचार्ज केला, आम्हाला जालियनवाग जो हत्याकांड झाला होता जालियनवाला, त्या बागेची त्या ठिकाणी आठवण झाली आणि आज आम्ही सपोर्ट करण्यासाठी या तरुणांना खरं तर आलोय। हे आमचे सगळे विद्यार्थी आहेत आणि अभिजितदादा दिपके हे महाराष्ट्रातून एका सामान्य कुटुंबातून आले की तरुण आहे। या तरुणाला खरं तर पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे शिवजन्मभूमीतून या ठिकाणी मावळे आलो आहोत। आज मनोज जरांगे सुद्धा इथे आले। अभिजित दिपके हा सुद्धा त्याच भागातून जवळपास येतो। एकंदरीत मराठी माणसाची संख्या इथे जास्त दिसते आहे आणि आपण बघतोय की तुमच्या मागणं सुद्धा अनेक जण येत आहेत। हे सोबत आहेत तुमच्या, किती संख्येने आलेला आहात तुम्ही? बऱ्याच संख्येने मॅडम, आम्ही बऱ्याच संख्येने आलोय। परंतु मॅडम या ठिकाणी माझी महाराष्ट्रातील तमाम मावळ्यांना या ठिकाणी विनंती आणि आव्हान आहे, सगळ्यांनी आता घरदार सोडून आपल्या एका मराठी तरुणासाठी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे। नक्की तुम्ही सुद्धा वेळ आली, हा एक लढा आहे। आज खरं तर हा एक लढा या ठिकाणी अभिजितदादा दिपके आणि सगळे तरुणांनी हा जो उभा केलाय। आणि सोनम वांगचुक सर जे आपण पाहतो की 22 दिवस या ठिकाणी उपोषण करत होते, परंतु सरकारला कुठली दयामाया आली नाही। आज शास्त्रज्ञ खरं तर या पद्धतीने खरं तर त्यांची अवस्था असेल या देशामध्ये तर ही फार मोठी शोकांतिका आहे। माझी महाराष्ट्रातील सगळ्या तमाम मराठी माणसांना, सगळ्या मावळ्यांना हीच विनंती असेल की आपल्या एक मराठी तरुण या ठिकाणी दिल्लीमध्ये ज्यांनी दिल्ली हलवून टाकली, आज खरं तर त्याला गरज आहे। पण महाराष्ट्रातल्या नेत्यांना इथे यायला उशीर झाला का? उद्धव ठाकरे आले, शरद पवार आले, आता मनोज जरांगे सुद्धा आले, उशीर होतोय का? शरद पवारांनी आज मोदींशी सुद्धा चर्चा केली आहे, सरकारची चर्चेची तयारी आहे मुलांसोबत। मॅडम तुम्ही ज्यांच्या बाबत विचारताय ते सगळे राजकीय नेते आहेत, आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत, परंतु त्यांनी येऊन पाठिंबा दिलाय त्याबद्दल पण त्यांचे धन्यवाद। उद्धव साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, ही जी मंडळी जी आली, आता मनोजदादा जरांगे जे मराठा क्रांतीचे आरक्षणाचे जे जनक आहेत ते पण या ठिकाणी उपस्थित झालेत। माझी या निमित्तानं सगळ्यांना विनंती राहील, आज सगळे आपले नेते मंडळी येतात, परंतु याच्यापेक्षा आपला जो सामान्य तरुण आहे, आपले जे मराठी मावळे यांनी इथे एकत्र येण्याची गरज आहे आणि अशी साथ दिली पाहिजे। नक्की त्याच्यामुळे आपण बघतोय की शिवाजी महाराजांचा फोटो आणि डोक्यावर ही गांधी टोपी। काय सांगाल, जुन्नरवरनं आलेला आहात, किती संख्येने आलेला? आम्ही 4-5 लोक या ठिकाणी आलेलो आहोत शांततेच्या मार्गाने या ठिकाणी लढा देण्यासाठी आणि ह्या लढ्याला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। त्याच्यामुळे जंतर मंतरच्या या मैदानावरचं दृश्य बघा, ठिकठिकाणी शिवाजी महाराजांचे फोटो आहेत, आंदोलक आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आता आंदोलक हे जंतर मंतरवर येत आहेत, शिवाजी महाराजांचे फोटो झळकवले जातात। त्याच्यामुळे निश्चितपणे आता महाराष्ट्राचा सुद्धा या आंदोलनामधला सहभाग वाढताना आपल्याला बघायला मिळतोय। कॅमेरामन अशोक सोनवणेचा मनोज पाठक, झी 24 तास, जंतर मंतर, दिल्ली।